तीच जर भेंडीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल आणि तुमच्याकडे एखादं गेस्ट येणार असतील तर या पद्धतीने दह्यातली भेंडी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी पद्धत आणि चवीला अगदी छान अशी लागणारी ही दह्यातली भेंडी। थोडाही वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पावशर भेंडी घेतली, स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती। पूर्णपणे भेंडी नितळून घ्यायची आणि मग आता आपण ह्याला चॉप करून घेऊया। तर पहिल्यांदा काय करायचं की दोन्ही साईडचे हे दांडे आपण काढून घ्यायचे आणि एका भेंडीचे 3 तुकडे आणि या पद्धतीने असे चिरा द्यायच्या। जर छोटी भेंडी असेल तर 2च तुकडे करा, मोठी भेंडी असेल तर 3 तुकडे करा आणि त्याला असं उभा करून मग आडव्याने उभी अशी चीर द्यायची। या पद्धतीने सर्व भेंडी आपण चिरून घेणार आहे आणि भेंडी शक्यतो कवळी घ्या म्हणजे भेंडी छान होते, त्याच्यामुळे कवळी आणि फ्रेश भेंडीच घ्यायची म्हणजे आपली भेंडीची भाजी छान होते। तर या पद्धतीने आपण सर्व भेंडी आता इथं चिरून घेतले आणि जे 2 कांदे घेतले होते तेही बारीक असे चॉप करून घेतलेत। आता एका वाटीमध्ये आपण दही घेणार आहे। तर हे घरचं फ्रेश दही आहे, तर इथं मी एक 4 चमचे होईल इतपत मी दही घेणार आहे। आता त्यामध्ये मसाले बघूयात। तर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, लाल तिखट आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। आता हे तर मी 1 चमचा फुल लाल तिखट घातले आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। तर आता इथं आमच्या घरी थोडं कमी तिखट खातात त्याच्यामुळे मी 1च लाल चमचा घातलाय, तुम्ही इथं 2 चमचे पण लाल तिखट घालू शकता। आता छान असं मिक्स करून घेतले ही आणि आता आपण हे थोडं साईडला ठेवूयात आणि आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेतले मी आणि छान आता आपण ही भेंडी आपण आता ह्यात तळून घेणार आहे। तर एक 2 ते 3 मिनिटांमध्येच आपली पूर्णपणे भेंडी आपली मऊ होते, इतपतच आपण ही भेंडी तळून घ्यायची आहे। तर इथे आता मी सर्व भेंडी तेलामध्ये घालून आता उलटणीच्या साहाय्याने परतून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांमध्येच आपली भेंडी छान अशी तळली जाते, आपल्याला जास्त पण एकदम तळायची नाही। तर 2 ते 3 मिनिट आपण तळून घेणार आहे। तर बघू शकता या पद्धतीने थोडे थोडे या भेंडीवरती डाग आलेत आणि साधारणशी आपली भेंडी अशी मऊ होते, त्याच्यामुळे इतपतच आपल्याला ही भेंडी आता आपण तळून घेतले। आता ही सर्व भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथं आता सर्व भेंडी काढून घेतले। आता त्याच कढईमध्ये बघू शकता तेलही थोडं राहिलेलं आहे, त्याच तेलामध्ये आता आपण बाकीची प्रोसेस करणार आहे। आता आपण जो कांदा बारीक चॉप करून घेतला होता तो घालून घेऊयात आणि थोडासा कांदा साधारणसा परतून घ्यायचा, 1 ते 1.5 मिनिट होईल इतपत। थोडासा कांद्याचा कलर चेंज होईल इतपतच आपण हा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये हिरवी मिरची 2 हिरव्या मिरच्या घातलेत आणि इथे मी अद्रक आणि लसूण ठेचून घेतला होता तोही आता घालून घेऊयात। एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा ठेचून घ्यायचा आणि तो यामध्ये आता घालून घेतलाय। छान असा कांदा 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलाय, बघू शकता या पद्धतीने। आता आपण जी दह्याची पेस्ट केली होती दह्यामध्ये जे सर्व मसाले घालून ते घालूयात आता। आता इथं मी जी दह्याची पेस्ट केली होती ती गॅस बंद केलाय, कांदा भाजून घेतल्यानंतर थोडा वेळ गॅस बंद करायचा आणि मग दही घालायचं, म्हणजे काय होतं की हे दही फुटत नाही आणि चांगलं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये। तर इथं मी तर छान असं आता मिक्स केले। आता घालूया पाव चमचा हळद आणि इथं मी थोडंसं लाल तिखट अजून घातले, एक अर्धा चमचा होईल इतपत। तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान आता परत आपण हे मिक्स करून घेऊयात।
आता चवीनुसार मीठ घालूयात आणि परत आपण हे परतून घेऊयात. आता मी ते गॅस ऑन केला आहे. गॅस ऑन करून आता आपण हे छान आता हे मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता कुठेही आपलं दही फुटलेलं वगैरे नाही. छान अशी आपली इथे ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपण थोडंसं वरून पाणी घालूया. ज्या वाटीत दह्याचं केलं होतं मिश्रण तेच छान त्याच्यामध्येच पाणी घालून आपण हे यामध्ये घालून घ्यायचं. आणि आता आपण ह्याला थोडीशी लो फ्लेमवरतीच उकळी आणू द्यायची झाकण लावून, म्हणजे मसाला आतल्यात शिजला जातो. बघू शकता छान अशी उकळी आली. तर ही थोडी ग्रेव्हीवाली भेंडी आपण बनवत आहे. तुम्हाला जर सुकी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी स्किप करू शकता. आता आपण ही जी भेंडी तळून घेतली होती ती ऑलरेडी थोडी मऊ झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज लागत नाही. भेंडी आता पूर्ण आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर इथं आपली छान अशी भेंडी आपली इथं तयार झाली आहे. बघू शकता मस्त अशी आपली भेंडी, दह्यातली भेंडी. चव अगदी वेगळी आहे, मस्त अशी चव आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता झाकण लावायचं आणि 1-2 मिनटं फक्त ह्याला छान अशी लो फ्लेमवरती स्टीम द्यायची, म्हणजे आतल्यात भेंडी आणि मसाला छान या भेंडीला पूर्णपणे लागतो. तर मस्त अशी आपली इथं भेंडी शिजून तयार आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण ही भेंडी खाली घेऊन बघूयात. तर बघू शकता या पद्धतीने आपली ही भेंडी तयार झाली. तुम्हाला अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये जेव्हा आपण मसाला घालतो त्याच्यावर परततो मसाला तेव्हा तुम्ही पाणी अजून घालू शकता. तर आता इथे भेंडी मी एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तर या पद्धतीने आपली ही दह्यातली भेंडी तयार झाली. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.